नमस्कार मित्रांनो, मी संदेश राऊत SDR लाईव्ह व्लॉग चॅनल्समध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो। मी आज आपल्याला घेऊन आलो हे रत्नागिरी जिल्ह्यातील शीर गावी स्पेशली पोपटी खाण्यासाठी। तर चला। नमस्कार मित्रमंडळी, आज आपण आलेलो आहे कोकणामध्ये आणि साधारण बाहेरचं वातावरण बघितलं तर थंडीचं वातावरण आहे आणि या थंडीच्या वातावरणामध्ये कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये साधारण पोपटी बनवली जाते। तर आज आपण आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागरमध्ये आपलं शीर एक छोटंसं गाव आहे कोकणामध्ये। या गावामध्ये आपण आलेलो आहे शीरखालची डोंगरेवाडीमध्ये आणि फार सुंदर असा प्लॅन झालेला आहे। नाताळीची सुट्टी आहे आणि आम्ही सगळे कुटुंब मुंबईतनं खास इथे आलेले आहेत ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी। आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सगळेजण पाहताय की समोर एक टोप आहे, कोकणामध्ये आपण त्याला टोप बोलतो आणि टोपणामध्ये चिकन आहे। फार सुंदर असा पोपटीचा प्लॅन इथे रंगलेला आहे आणि साधारण प्राथमिक जी स्टेज आहे ती आपण चिकन मॅरिनेट करून घेतो पोपटीसाठी। तर तुम्ही पाहू शकता साधारण हे 1.5 किलोचं चिकन आहे आणि 1.5 किलोच्या चिकनमध्ये आपण मसाले वापरलेले आहेत। त्याच्यामध्ये हे सगळे घरगुती मसाले आहेत। खातू मसाला, मटन मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद आहे, गरम मसाला आहे आणि आलू लसूण पेस्ट आहे आणि स्पेशली तुम्हाला हा चिकन 65चा मसाला आहे, पाहू शकता कोंबडा मसाला बोलतात त्याला कोकणामध्ये। आणि तो मसाला सुद्धा आपण थोडासा टाकणार आहे जेणेकरून एक छान मॅरिनेट होईल आणि निश्चितच पुढे पुढे जसं आपण जाणार आहोत तसं तुम्हाला ती पोपटी आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळेल। आणि हे बघा, मी आता पूर्ण मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर हा मसाला पूर्णपणे लागायला हवा म्हणून पण पूर्ण मसाला पूर्ण पॅकेट आपण संपवलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला आपण मॅरिनेट करतोय। जनरली कोकणामध्ये आपण हातानेच करतो जेणेकरून ते मसाले पूर्णपणे त्या चिकनला लागले पाहिजेत। तर तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघा, घरगुती मसाले असल्यामुळे छानसा रेडिशपणा तुम्हाला पाहायला मिळतोय, पाहू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून। कोकणामध्ये हळूहळू थंडी पडायला लागली आणि असं म्हणतात की जास्त थंडी पडली तर कोकणामध्ये आंबे पण फार मोठ्या प्रमाणात येतात आणि निश्चितच तसे आता मागचा जो आठवडा पाहिला तर थंडीचा आठवडा आहे आणि निश्चित या थंडीच्या मोसममध्ये पोपटी करणं आणि ते अनुभवणं हा एक दुग्ध शर्करा योग असतो। आणि तुम्ही पाहू शकाल हे बघा, आपण घरगुती मसाले वापरले आणि त्या मसाल्यांच्या माध्यमातून आपण हे मॅरिनेट केलेलं आहे, पाहू शकता। पोपटीसाठी लागणारं चिकन आणि आपण ह्याला साधारण आपण अर्धा तास ठेवणार आहोत आणि अर्ध्या तासानंतर आपण प्रत्यक्ष पोपटी बनवणार आहोत। आणि नॅचरल पद्धतीने सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, म्हणजे त्याच्यासाठी एक मडकं असेल, केळीची पानं असतील, भांबरोडीचा पाला असेल, आपले अंडी असतील आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन। आणि कोकणामध्ये विशेषतः या थंडीच्या मोसमामध्ये पावट्याच्या शेंगा बरेचसे शेतकरी करतात आणि ते खास त्यांच्या शेतातून आपण या शेंगा आणलेल्या आहेत आणि ते हळूहळू आपण त्यांना तुम्हाला पुढे आपण दाखवणार आहोत निश्चित। तुम्ही पाहू शकता हे छानपैकी मॅरिनेट इथे झालेलं आहे आणि हे मॅरिनेट झालेलं चिकन आपण अर्धा तास ठेवणार आहोत। आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण चिकन अशा पद्धतीने बांधलेलं आहे, हे बघा केळीच्या पानामध्ये नॅचरल पद्धतीनं। आणि या परातीमध्ये आपण रताळे आहेत, त्यानंतर शेंगा आहेत आणि अंडी आहेत। अंडी आपण घेतलेली आहेत, हे बघा पाहू शकता अंडी आहेत, अंडी आपण टाकणार आहोत। साधारण 1-2 किलो पापडी राहतील अशा पद्धतीचं हा माठ आहे आणि या माठामध्ये आपण भांबरोडीचा पाला टाकलेला आहे, हे बघा तुम्ही पाहू शकता भांबरोडीचा पाला, माठामध्ये भांबरोडीचा पाला टाकलेला आहे आपण। आणि त्याच्यानंतर आपण साईड बाय साईड हे जे मटेरियल आहे म्हणजे रताळे आहेत, अंडा आहे, त्याच्यानंतर शेंगा आहे,
या सगळ्या आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याची प्रोसिजर आपण पाहताय लाईव्ह आपण या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आपण हळूहळू आपण ही प्रोसिजर करू शकतो. आणि खरोखर थंडीचं वातावरण आहे कोकणामध्ये आणि पूर्णपणे गच्च ठेवायचं आहे आपलं हा माठ. पाहताय बाजूला शेकोटी पेटलेली आहे, पूर्णपणे तयारी झालेली आहे. आणि मटकं फुटू नये म्हणून विशेष आपण काळजी घेतोय की कुठेही पोकळ राहणार नाही आतमध्ये, पूर्णपणे ते भरलेलं जाईल. त्याच्यासाठी आपण हे रॉ मटेरियल घेतलेलं आहे सगळं. आणि हे बघा चिकन आहे पानामध्ये बांधलेलं, सुंदर पद्धतीनं नॅचरल पद्धतीनं आपण हे शिजवतोय. आणि आपण लोड करतो हळूहळू. आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून. चिकन आहे पूर्णपणे मडकं भरून घ्यायचं आहे. आपल्याकडे अंडी उपलब्ध आहे, आपण अंडी लोड करतोय. हे बघा पूर्णपणे आपण अंड, रताळं, त्यानंतर आपल्या शेतामध्ये पिकणाऱ्या पावट्याच्या शेंगा, मिरच्या आणि चिकन अशा पद्धतीने आपण मॅरिनेट करून सर्व टाकलेलं आहे. त्यानंतर ही भांबुडी आहे. कोकणामध्ये हिला खास विशेष महत्त्व आहे ह्या भांबुडीला. हा पाला शक्यतो गुरं खातात, परंतु त्याला एक आयुर्वेदिकमध्ये फार मोठं स्थान आहे या भांबुडीला. आणि निश्चितच हा भांबुडीचा पाला आपण आता याच्यामध्ये टाकतोय. हे बघा पूर्णपणे बंद, म्हणजे कोणत्याही पद्धतीनं हे ते पोकर राहणार नाही, जेणेकरून उष्णतेनं ते फुटणार नाही आपलं मडकं. काळजी आपण घेतोय. निश्चितच हा शेताच्या बांधावरती अगदी हमखास हा सापडतो. स्वच्छ आपण धुवून घेतलेला आहे आणि एक विशिष्ट पद्धतीचा वास या पाल्याला येतोय. बघा त्यानंतर हे जे मडका आहे, हा जो माठ आहे, त्या माठाला आपण वरून केळीचं बाण बांधणार आहोत आणि पूर्णपणे बंद करणार आहोत. आणि इथे तुम्ही पाहताय ही शेकोटी आहे. आपण जर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं तर ही शेकोटी इथे तुम्हाला दिसते. त्या शेकोटीमध्ये मध्यभागी छोटासा होल करायचा आपल्याला आणि त्याला आपण हे जे मडका आहे ते उलटं ठेवणार आहोत. आणि बाजूला आपण सुकी जी लाकडं आहेत ती लावणार आहोत आणि जवळजवळ 45 मिनिटं आपण शिजवणार आहोत. आणि छानपैकी कुक झाल्याच्या नंतर केळीच्या पानावरती आपण ओतणार आहोत. आणि मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की आपण हा वरचा जो पोर्शन आहे तो पूर्णपणे झाकून घ्यायचा आहे. निश्चित केळीचं पान आहे कोकणामध्ये आणि आपण पारंपरिक पद्धतीने अगदी नॅचरली आपण हे पान आपण बांधतो आणि ते दोऱ्याच्या साहाय्यानं किंवा धाग्याच्या साहाय्यानं हे बांधू शकतो बाहेरच्या बाजूला, जेणेकरून आतमध्ये जे मटेरियल टाकलेलं आहे ते बाहेर येणार नाही. आणि या माठाला आपण उलटं ठेवणार आहोत, उलट्या पद्धतीनं ठेवणार आहोत. आणि 45 मिनिटाच्या नंतर आपण ते ओपन करणार आहोत. मडकं पूर्णपणे उलटं केलेलं आहे, आपण पाहताय निकाल बाजूला आहे. आणि आपण याच्याभोवती जाळ करणार आहोत. निश्चितच बाजूला सुकी फाटी लावणार आहोत. आपण पाहू शकताय हे बघा अशा पद्धतीने आपण जाळ करतोय आणि पोपटी पेटवायचा प्रयत्न करतोय. निश्चितच चांगल्या प्रकारची आग इथे निर्माण होईल आणि पोपटी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल.
बरं 45 मिनिटाच्या नंतर आपण हे पाहताय की चांगल्या पद्धतीचे निखारे आपण नैसर्गिकरित्या आपली जी नारळाची सोडणं आहेत ती पण आपण शेकोटीसाठी लावलेली होती आणि त्याचे चांगले निखारे झालेत. आणि मंद निखाऱ्यावरती ही पोपटी 45 मिनिटाच्या नंतर ही तयार झालेली आहे आणि अतिशय स्वादिष्ट, कारण छानसा वास या मटक्यातून बाहेर येतोय. आणि निश्चित याचा स्वाद घेण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी आपण आता जाऊया घरामध्ये. या पोपटीला आपण केळीच्या पानावरती ओपन करू. पोपटीचा आपण जो प्लॅन केलेला आहे आता तुम्हाला सर्वांना आपण दाखवतोय. आपण पट्टी करतोय 45 मिनिटानंतर कशा पद्धतीनं सगळं सारण आतमध्ये जे आपण टाकलं होतं रोजच्या घरातील चमचा बाहेर काढायला. पोपटी आपल्या सगळ्यांसमोर तयार झालेली आहे. निश्चितच कोकणातील या पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी आता आम्ही कुटुंबातील सगळे सदस्य याच्यावरती भरपेट ताव मारणार आहोत.